चलो, तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे, आपण पावसला जातो आहे, देवगडी बीचला. ओके, लैला आलेली आहे. हां, लैला आलेली आहे. लैला घेऊन जातो आहे आपण. लैलाला दिली होती सर्व्हिसला मायनरपेक्षा मायनर वर्कसाठी दिली होती. आता झाले आहे, गाडीचं काम झालं आहे. टेस्ट राईडला समजेल आपल्याला की काम व्यवस्थित झालं आहे काय. चलो, लेट्स गो. ओके. आता पोचलो आहे आपण कुठे आहे? हॉटेल आराध्य पावस. हॉटेल आराध्य पावस. पण चिकन थाई ऑर्डर केली आहे आणि विथ वडे. त्यानंतर आमच्या बाईसाहेबने ऑर्डर केली आहे एक वेळ आहे फक्त. असं म्हणणं आहे की चिकन थाई खाल्ल्यानंतर तुम्ही प्रवास करू करू शकणार नाही, त्रास होईल. पण घेऊया, आंबो पण घेऊया, कदाचित बरोबर असेल चूक असेल आपण जस्टिफाय करू नंतर कळेल आपल्याला लवकरच. आणि आम्ही तुम्हाला चव लवकरच कळू कशी आहे ते. यू कॅन विजिट नॉट टू डिसाईड लेटर ऑन. थँक्यू. पावसमधलं सर्वात फेमस आहे हॉटेल आहे. आम्ही कित्येक वर्ष म्हणजे कॉलेजला असल्यापासून या हॉटेलला येतो आणि इथलं सर्वात फेमस आहे चिकन वडे. तर मग मी आता ह्यांना एवढं मोठेपणामध्ये सांगून घेऊन आलो आहे. आता बघूया, जेवण चांगलं असेल. इथे शक्यतो जेवण मस्तच असतं. त्यामुळे आपण खाल्ल्यानंतर मग ह्यांचा हे घेऊया, फीडबॅक घेऊया काय आहे. जेवण चांगलं असेल तर आम्ही पे करू, नसेल तर पैसा पे करू. आम्ही कशाला ठेवणार? मला सबस्क्राईब करून मला पे करावं लागेल. मागूया आपण. हां, चालेल. चला आता खाल्ल्यावर घेऊया. ठीक आहे. मस्करी केल्या असं काय आहे ना, आधीच मस्करी केल्या. चला ताव मारूया. काय व्हेज थाळीमध्ये आहे आपल्याकडे श्रीखंड आहे ना, श्रीखंड आहे, सोलकढी आहे, ती भाजी आहे कसं तरी, आणि ती ही आहे रस्सा भाजी आहे, आणि ती एक भाजी, आणि ही भाकरी मागवली त्याने. आणि आमच्याकडे आहे एकदम कोलीन जवळा, त्याच्यानंतर मग चिकन, सुकं चिकन, त्याच्यानंतर रस्सा, सोलकढी, कांदा लिंबू आणि वडे. टेस्ट करा आणि मला सांगा कसे झाले रे. चला, आताच वडे मटनवर ताव मारलेला आहे, वडे चिकनवरती. आणि आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपलं गणेशगोळे बीच. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कशेला सनसेट पॉईंटला, सनसेट बघायला. ओके, चला.
पोचलेलो आहे आपण. कुठला बीच आहे हा? गणेश गोळे बीच वरती पोचलेलो आहे. थोड़ा सा इधर उधर हो गया. लेट्स गो. तर आता पोचलो आहे आम्ही गणेश गोळे बीच वरती. एक रत्नागिरीपासून एक 22-23 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि मुळात हा बीच एकदम खूप शांत आहे. आता आम्ही दुपारच्या टायमाला आलो म्हणून आहे की, पण शक्यतो शांतच आहे हा बीच. जास्त कोण लोक इकडे येत नाहीत. फक्त काही पर्यटन लोक जे रत्नागिरीतले आहेत किंवा बाहेरचे ज्यांना माहिती आहे तेच फक्त लोक या ठिकाणी येतात. आणि पांढरा समुद्र आहे, एकदम गोव्याला फील येते. गोव्याला फील येते ना रे, एक नंबर. जरा पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हां सो खूप हे आहे, मस्त पॉइंट आहे. वाळू पण एकदम बारीक आहे. बीच एवढा सुंदर आहे ना, पाणी गेला आतमध्ये, पूर्ण व्हाईट व्हाईट कलरचा बीच आहे. आणि इतकी वाळू अशी ही आहे ना, बघाल तुम्ही. बघा कसला भारी आहे माहिती आहे. एकदम बारीक वाळू, एकदम बारीक वाळू, एक शंखाचा तुकडा नाही. एकदम एकदम भारी दिसतोय बघाल ना. आणि पूर्ण असं एकदम ब्लू कलरचं पाणी दिसतंय. मग दिसतंय की नाही माहित नाही मला, पण एकदम ब्लू कलरचं पाणी आहे. एक दुसऱ्या अँगलने तुम्हाला फोटो घेऊन जातो. तुम्ही बघू शकता इतकं असं ब्लू कलरमध्ये पाणी दिसतंय ना. आणि बघा वाळू बघा किती बारीक बारीक आहे. एकदम साफ वाळू, इतकी साफ वाळू आहे ना, अजिबात कचरा दिसत नाही, काहीच नाही. आणि इतकं भारी वाटतंय ना. संध्याकाळचे झाले 4:55 आणि आता आम्ही निघतोय गणेश गोळेवरून. आणि पुढचा पॉईंट आहे, म्हणजे पुढे जाणार आहोत आम्ही. हो सर, कशेळीवरती, कशेळी बीचला. ओके, खूप भारी समुद्र आहे इथला. एकदम वाळू वगैरे एकदम क्लिअर आहे एकदम. या तुम्ही मस्त विजिट करा. जर राहायला यायचं असेल ना तर राहायला पण तुम्ही येऊ शकता. कारण हे घर दिसतं, त्या घरामध्ये बघा सागर किनारा, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. एकदम राहण्याची वगैरे सोय. आणि एकदम सुपारी आणि नारळाची बाग आहे पुढे. फिरायला येणार असेल तर तुम्हाला राहण्याची वगैरे सोय आहे.
तर तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो इथे कशेळीवरती, कशेळीला. इथे जास्त पुढे जायचं ना आपल्याला, एवढंच. एकदम परफेक्ट पॉईंटवरती, परफेक्ट टायमिंगवरती आलो आम्ही. बरोबर सनसेट होतो आहे आणि कशेळी बीच म्हणजे सनसेट पॉईंटच आहे आणि एकदम परफेक्ट पॉईंटवरती आलो आहे आम्ही. बरीचशी गर्दी पण आहे आणि पहिलं इथे तिकीट वगैरे काय नव्हतं, आता तिकीट वगैरे चालू केलं नाही. चला बघूया. हा माणूस खाली येत नाही, वरती येताना तो फुगणार आहे, हा खाली येत नाही. शेफ दिस इज नॉट फेअर. तिसऱ्यांदा आलाय एवढं, त्याला माहिती आहे सगळं, तो खाली जात आहे. आता आम्ही जाऊन येतो खाली. सगळ्यांच्या गाडीची रखवाली करतोय. हा, हेल्मेटची आणि आमच्या गाडीची सगळ्यांची रखवाली करणार आहे. सेफ्टी इश्यूसाठी थांबलेले इथे आमच्या सगळ्यांच्या गाड्या, त्या साईडला आमच्या सगळ्यांच्या गाड्या पार्क आहेत आणि थोडंसं पार्किंग घेऊ. 10,000 रुपये देऊन दिलेलं आहे. पूर्वी जे फुकट होतं ते आता 10,000 रुपये तिकीट लागायला लागलं आहे. सगळ्यांनी येताना सुट्टे पैसे घेऊन या. 10,000 रुपये घेऊन या, सुट्टे रुपये. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चालेल. चला खाली जाऊया. या साईडला फेन्सिंग मारणं गरजेचं आहे, कारण या साईडला कुठे काय हे नाही सपोर्ट. दोन्ही पण म्हणजे एकच फोन. जाऊया आपण खाली. चला. इथून येऊ बघा, पाणी बघा कसलं दिसतंय ते. बाबूला कोणतरी एक कडक माणूस लागेल. खाली खाली चला. खाली गुळाचा चहा आणि गुळाची कॉफी पण झाली आहे. ओके, असं म्हणणं आहे की एवढं खाली आलोय तर मग काय खाली पण जाऊन मारून येऊ, बघून येऊ जरा. चलो चल जाऊया, असंच खाली जाऊया. बघू शकता किती उंचावरून आपण खाली जातोय. या साईडला एकदम सगळं असं उतारात आहे. भरपूर गर्दी आहे लोकांच्या. चला अजिबात नाही, बरोबर बोलला, सुटतो पाहिजे. गर्दी बघा किती येते गर्दी. आणि तो माणूस फुगलाय. तू जातानाच खाली येताना एवढा फुगला असतो, वरती येताना काय होईल तुझं? कोण मी? हा अरे हा डेंजर. पोचलोय आपण. आपण कशाळे बीचवर आहोत. मदर फार सुंदर आहे आणि आपण सनसेटसाठी स्पेशली आलो आहोत. किती उंच आहे बघ. कसली गुहा आहे बघा, है ना. आता तुम्हाला समजू शकतं माणसाच्या हाईटप्रमाणे की किती उंच अशी गुहा आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे की आम्ही पावसातनं ज्यावेळी आलो होतो ना, त्यावेळी जवळपास तुम्ही बघू शकता असं एवढ्या उंचपर्यंत अशी लाटं उसळतात इथे. म्हणजे जेवढं आता उन्हाच्या टायमाला जेवढं शांत दिसतंय ना, त्याच्यापेक्षा डबल खतरनाक होतं आहे पावसातनं. आणि हे पूर्ण इथे पाणी असतं बघा. इथं दिलेलं आहे तर इथे पर्यटकांसाठी सूचना, इथे येण्याचं मनाई आहे. पहिल्यांदा लोक इथे वरती जायची, फोटो वगैरे काढायचे आणि आता ते सगळं बंद झालं आहे, बंद केल्याने.
आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत तिकडे वरच्या स्पॉटवरती. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. इथला व्ह्यू झालाय बघून. आई शपथ. आता इथनं वरती चढतोय. आपल्याला तिकडे त्या पॉईंटला जायचं. वरती चढतोय बघा ह्या रोडवरनं. थोडं पावसात मला कोण येणार नाही खाली इथपर्यंत, पण थोडं डेंजरसच आहे. ते आता फुगायला होणार आहे मध्ये वरती जाईपर्यंत. मेंटल हेल्थची वाट लागलेलीच आहे, पण फिजिकल हेल्थची पण वाट लागलेली आहे. आई ग. म्हणून सोनू दादा खाली आला नाही आणि आम्ही खाली आलो. एवढा तर दम लागला. आलो वरती. केवढा दम लागला बघू शकता. खूप गर्दी आहे इथे. थोडी वाट बघतो आम्ही एका साईडला. इकडे बघ. मस्त सनसेट झालाय. येस आहे तसं. खूप सुंदर सनसेट आहे. मस्त सनसेट पॉईंट आहे. तिथून जरा पुढे खाली दरी आहे. मस्त मोकळा समुद्र आणि सनसेट होता. खालून तिथून इथपर्यंत यायला दम लागला. आता इथून वरपर्यंत जायचं आहे. मोठा टास्क आहे. चलो आता इथून निघतोय आपण. आपल्याला इथून तिथपर्यंत जायचं आहे. बघूया किती स्टॅमिना आहे आपला. इकडून खालून इथपर्यंत येताना जीव गेला होता. आता इथे तिथपर्यंत जायचं आहे. बघूया. चला समजेल. नुसती मसल उपयोगाची आहे की इंडोरन्स पण पाहिजे. इंडोरन्स पण पाहिजे थोडा. आम्ही अशी खांदा रेस लावली आहे वरती जायची. बघूया कोण जिंकतंय. इथेच गर्दी झालेली आहे. हां मग सच्चाई व्लॉग आहे आपला. थांबत जायचं. थोडासा जास्त दम लागला. हा दुपारी जे खाल्लेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त दम लागतोय. वडे, मटण, सोलकढी, अजून काय खाल्लं होतं. अर्धा तालोय मला उद्या सकाळी. हा जाऊन प्रज्ञाला कोथरूडून आणून दुपारी. हा मम्मीचं ऑपरेशन कधी नाही. मम्मीचं ऑपरेशन आहे. मम्मीचं ऑपरेशन आहे. हा हा आलेलो न थांबता चढलेल्यावरती. या साईडला फेन्सिंग पाहिजे. गव्हर्नमेंटला विनंती आहे एवढंसं काम आहे ते पूर्ण करा. इथून खाली गेला डायरेक्ट खाली. नॉनस्टॉप वरती आलोय. दम कसला लागलाय.
नुसतं जिम करून फायदा नाही. अरे एवढं पण काय नाही, एवढं दम नाही लागत, नाही लागत सोनूदा. अरे नाही लागत एवढं काय. नाही माझा दम लागलाय पण मी मुद्दाम हे करतो. सगळे फुगलेत, सगळे फुगलेत. बोलत कोण नाही. नको दम सबको लगता है. प्लीज कंट्रोल मत करो. मुझे कोई शर्म नहीं पता नहीं मैं कहता हूँ. एक बार कैमरा में देख के बोलो आप क्या बोल रहे थे. काय ठीक आहे इंटरेस्ट माझ्यामध्ये काय तर मध्ये थकतो नाही मी. हाँ बस यही चाहिए. चला हे जाते बोलतो. एकदा सनसेट बघा. दिसतं चांगला. ओके चलो. फोकस होत नाही. चला तर या स्पॉटवरून निघतो आम्ही. बाय करा. तिथून निघतोय. वाजलेत किती, वाजलेत किती. चला 6:31 झालेत आणि हा व्लॉग इथे संपला असं मी जाहीर करतो. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. कारण इथून रिटर्नची जर्नी काय मी शूट नाही करणार आहे. पण हे बघा असे चेंजेस झाले तिथे. 10,000 रुपये येताना नक्की घेऊन या, सुटे पैसे घेऊन या, नाही तर फोन नाही आतमध्ये. ठीक आहे चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.